नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि टीटी किंवा सीईटीची तयारी करणाऱ्या सर्व माझ्या बांधवांनो, आज आपण आजची तासिका जी आहे आपली परिसर अभ्यास 2 जो पेपर आहे पेपर क्रमांक 1 त्यामध्ये परिसर अभ्यास विषयावर जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी या ठिकाणी मी जो काही चौथीचा जो काही अभ्यासक्रम आहे चौथीच्या अभ्यासक्रमाला पुरवलेले जेवढे काही पाठ आहेत ते पाठ एकाच तासिकेमध्ये महत्वाचे मुद्दे घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. सुरू करूया आपण आपल्या आजच्या तासिकेला. परिसर अभ्यास भाग 2 त्यामध्ये जास्तीत जास्त भूगोलावर प्रश्न विचारले जातात पेपर क्रमांक 1 साठी. तर पहिला आहे मुख्य दिशा. तर या ठिकाणी ज्या दिशा आहेत आपण जाणतो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या आपल्या मुख्य दिशा आहेत. त्यानंतर उपदिशा आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य या उपदिशा मानल्या जातात. आता या उपदिशा कुठं आहेत ते आपण खालच्या ग्राफ मध्ये बघूया. तत्पूर्वी दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात. हे वाक्य लक्षात ठेवायचं, चूक किंवा बरोबर साठी येऊ शकतं. दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात. आता या ठिकाणी दिशा जर बघितल्या, सर्वात वरचा भाग जो असतो तो उत्तर असतो, त्याच्या खाली दक्षिण असते, उत्तर दक्षिण. त्यानंतर या बाजूला उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर पूर्व आहे आणि इकडे दक्षिण आहे. जर तिकडे तोंड करून उभं राहिलो तर शक्यतो नकाशा आपल्या समोर असतो. वरची जी दिशा असते ती उत्तर, खालची दिशा दक्षिण, त्यानंतर उजव्या हाताची पूर्व, डाव्या हाताची पश्चिम, जर आपण तिकडे तोंड करून असू तर. आणि त्यानंतर मग नैऋत्य आणि ईशान्य, नैऋत्य पश्चिम आणि दक्षिण यांच्यामध्ये नैऋत्य येते आणि त्याच्या समोर उत्तर आणि पूर्व मध्ये ईशान्य येते. नैऋत्यच्या विरुद्ध ईशान्य आहे. त्यानंतर पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय आणि त्याच्या समोर वायव्य जी उत्तर आणि पश्चिम यांच्यामध्ये येत असते. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, नैऋत्य, ईशान्य, आग्नेय, वायव्य अशा प्रकारे या ठिकाणी आपण आपला नकाशा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. पुढे दुसरं जे प्रकरण आहे नकाशा आणि खुणा. आता नकाशामध्ये जे काही खुणा असतात त्यांचं महत्व, रंग यांचं महत्व दिलेलं आहे. नकाशा तयार करताना दिशा, सूची, शीर्षक, प्रमाण द्यावे लागते. म्हणजे नकाशा तयार करताना 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे दिशा, दुसरं सूची, तिसरं शीर्षक आणि चौथं प्रमाण. या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. तसेच आराखड्यात विविध रंग व खुणा यांचा वापर करतात. सर्वात अगोदर एखाद्या ठिकाणी आराखडा तयार केला जातो आणि त्या आराखड्याच्या नंतर त्या ठिकाणी नकाशा तयार करतो. म्हणजे आराखडा अगोदर आणि नंतर नकाशा, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आराखड्यामध्ये विविध रंगाचा वापर केला जातो आणि विविध खुणांचा सुद्धा वापर केला जातो. नकाशात सजीव घटक दाखवले जात नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे. नकाशामध्ये सर्व निर्जीव गोष्टी दाखवल्या जातात, सजीव गोष्टी दाखवल्या जात नाही. नकाशात रस्ते, नद्या, लोहमार्ग जसे प्रत्यक्षात वळणावळणाचे आहेत, नकाशा सुद्धा तशाच प्रकारे या ठिकाणी रस्ते, नद्या, लोहमार्ग हे वळणावळणाचेच दाखवले जातात, सरळ दाखवले जात नाहीत. ही एक महत्वाची गोष्ट आहे नकाशाबद्दल. पुढचा आहे माझा जिल्हा माझे राज्य. हे महाराष्ट्राबद्दल या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आपल्याला महाराष्ट्राची सुद्धा माहिती पाहिजे. प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश असे 3 भाग पडतात. कशामुळं? त्याच्या रचनेवरून, नैसर्गिक रचनेवरून. प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक रचना. तर किनारपट्टीचा म्हणजे समुद्र किनारपट्टीचा प्रदेश, त्यानंतर पर्वतीय प्रदेश आणि पठारी प्रदेश. पठारी म्हणजेच काय? उंचावरचा सपाट प्रदेश, लक्षात, त्याला म्हणायचं पठारी प्रदेश. असे 3 प्रदेश आहेत. गोदावरी ही महाराष्ट्राची सर्वात लांब नदी आहे. आपल्या महाराष्ट्राची ती गंगा मानली जाते. तर मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आणि नागपूर ही उपराजधानी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आहे आणि त्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्राचं नाही, सातपुडा पर्वतामधलं, उत्तरेच्या महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला. तर पश्चिम दिशेला सह्याद्री पर्वतरांग आहे आणि त्या सह्याद्री पर्वतरांगामधलं सर्वात उंच जे ठिकाण आहे, शिखर आहे, त्याला म्हणतात कळसुबाई शिखर. हे कळसुबाई शिखर हे आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची 1648 मीटर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही शेती केली जाते ती शेती बघूया. जिरायती शेती. शेतीचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. जिरायती शेती त्याला म्हणतात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती, त्याला जिरायती शेती असं म्हटलं जातं. काही ठिकाणी कोरडवाहू सुद्धा म्हटलं जातं. बागायती शेती
जलसिंचनाद्वारे केली जाणारी जी शेती असते तिला या ठिकाणी बागायती शेती असं म्हटलं जातं. बघा, ही जी आहे जिरायती ही फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, परंतु बागायती शेती वर्षभर त्या ठिकाणी पिकं घेतली जातात. म्हणजे त्या ठिकाणी विहिरीने असेल किंवा पाटाने असेल, जलसिंचन असेल, तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, याद्वारे वर्षभर पाणी पुरवून त्याच्यातून पिकं घेतली जातात. अशा शेतीला बागायती शेती असं म्हटलं जातं. त्यानंतर हंगाम, आपले दोन हंगाम आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. तर पावसाळ्यामध्ये होणारा जो शेतीचा हंगाम असतो, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 महिने, त्या हंगामाला आपण खरीप हंगाम असं म्हटलं जातं. तर हिवाळ्यामध्ये जे काही पिकं आपण घेतो त्याला रब्बी हंगाम असं म्हणतात. मग त्यामध्ये आपण गहू घेतो, हरभरा घेतो आणि खरीपामध्ये शक्यतो बाजरी, कापूस वगैरे अशा प्रकारची, सोयाबीन अशी पिकं घेतली जातात. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही बोली भाषा आहेत, प्रदेशानुसार कोकणामध्ये जी बोलली जाते त्याला कोकणी आणि मालवणी या दोन भाषा कोकणामध्ये बोलल्या जातात. विदर्भामध्ये जी मराठी भाषा बोलली जाते ती वऱ्हाडी भाषा असते आणि खानदेशामध्ये अहिराणी किंवा खानदेशी असं त्या भाषेला बोललं जातं. अशा प्रकारे कोकणी, मालवणी, वऱ्हाडी आणि अहिराणी अशा 4 भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख भाषा बोलल्या जातात. त्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे दिवस व रात्र. या प्रकरणामध्ये काय बघणार आहोत? पृथ्वीचं परिवलन. दोन गोष्टी, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे हे जे असतं याला म्हणतात पृथ्वीचं परिवलन. ती स्वतःभोवती म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं हे झालं परिवलन आणि सूर्याभोवती फिरणं हे झालं परिभ्रमण. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती तर फिरतेच, पण स्वतःभोवती फिरता फिरता ती कुठून फिरते? सूर्याभोवती सुद्धा फिरते. सूर्याभोवती फिरण्याला म्हणायचं परिभ्रमण आणि स्वतःभोवती फिरण्याला म्हणायचं परिवलन. मग पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं म्हणजे परिवलन. या परिवलनामुळेच दिवस आणि रात्र होतात. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तिथं दिवस असतो आणि ज्या भागावर प्रकाश पोहोचत नाही तिथं अंधार असतो, म्हणून त्याला रात्र असं म्हटलं जातं. अशा प्रकारे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र मानली जाते एका दिवसामुळे. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला एक पूर्ण दिवस लागतो, 24 तास लागतात. पृथ्वीचं परिभ्रमण, पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं याला परिभ्रमण असं म्हणतात आणि पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं यामुळे ऋतूची निर्मिती होते. आता उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस, आपण भारतीय ज्या गोलार्धात राहत आहोत तो गोलार्ध आहे उत्तर गोलार्ध. म्हणजेच काय, आपल्या पृथ्वीवर या ठिकाणी बरोबर मध्यभागी या ठिकाणी काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत, ज्यामुळे पृथ्वीचे 2 भाग होतात. एक वरचा जो आहे उत्तर गोलार्ध, खालचा आहे दक्षिण गोलार्ध. ती जी मध्य रेषा आहे ती आहे विषुववृत्त. त्याचं माप आहे 0°. हे लक्षात ठेवायचं आहे. 21 जून हा आपल्या गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. म्हणजे 21 जूनला तो सर्वात मोठा दिवस. आता दिवस सर्वात मोठा म्हटल्यानंतर रात्र सर्वात छोटी म्हणजे लहान, कमी कालावधीची, म्हणून 21 जून हा सर्वात मोठा दिवस. तर तीच त्या ठिकाणी आपल्या गोलार्धामध्ये सर्वात लहान रात्र असते. 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र. परंतु वर्षभर मात्र 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असं होत नाही. परंतु 2 दिवस असे येतात की त्या दिवशी बरोबर आपल्या पृथ्वीवर त्या ठिकाणी पृथ्वीचा जो आस आहे तो कललेला नसतो, तो सरळ असतो. त्यामुळे त्या ठिकाणी 12 तासांचीच रात्र आणि 12 तासांचाच दिवस होतो. असे 2 दिवस आहेत, ते म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर. या 2 दिवशी मात्र बरोबर 12 तासांचा दिन आणि 12 तासांची रात्र होते. इतर दिवशी मात्र समसमान राहत नाही. दिवस मोठा, रात्र लहान. जेव्हा अशी परिस्थिती असते की दिवस मोठा आणि रात्र लहान, त्याला म्हणायचं उन्हाळा. शक्यतो उन्हाळ्यामध्ये दिवस मोठे असतात, रात्र लहान असतात. दिवस लहान व रात्र मोठी हे घडतं हिवाळ्यामध्ये. हे लक्षात ठेवायचं. दिवस मोठा, रात्र लहान उन्हाळा, दिवस लहान, रात्र मोठी याला म्हणायचं हिवाळा. या लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. पुढचं प्रकरण आहे माझी जडणघडण. दुसरं प्रकरण त्याच्यासोबत कुटुंब आणि शेजार. याविषयी महत्वाचे मुद्दे आहेत, ते काढलेले आपण बघूया. जडणघडण. लहानाचे मोठे होत असताना ज्या अनेक गोष्टी आपण शिकतो त्यातूनच आपली जडणघडण होते. बालपणापासून आपण जसं आपल्या शरीराचा विकास होतो, वय वाढतं, मग आपण एक एक नवनवीन गोष्टी शिकत जातो आणि त्या शिक्षणातूनच आपली जडणघडण होत असते. स्थलांतर.
एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणे याला स्थलांतर असं म्हटलं जातं. मग ते कशासाठी जा, स्थलांतर कामासाठी करा किंवा कशासाठी करा, पण जेव्हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतो आणि त्या ठिकाणीच वास्तव्य करतो, त्या गोष्टीला स्थलांतर असं म्हटलं जातं. स्थलांतरामुळे देशातील विविधतेची ओळख होते. मग या ठिकाणी जेव्हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो, तिथं आपलं काही वेळ घालवतो, काही वर्ष घालवतो, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणची जी काही संस्कृती असते, तिथल्या ज्या काही गोष्टी असतात, मग बोलीभाषा असतील, राहणीमान असेल, सगळ्या गोष्टी ज्या असतात, स्वभाव एकमेकाचे, या सगळ्या गोष्टीची आपल्याला विविधतेची ओळख होत असते. एकमेकांना मदत केल्यामुळे सलोखा निर्माण होतो. सलोखा एक नवीन शब्द आहे, सलोखा. जेव्हा आपण एकमेकाची मदत करतो तेव्हा आपल्यामध्ये सलोखा निर्माण होतो व सलोख्यामुळे समूह जीवन आनंददायी होते. मग या ठिकाणी दोन गोष्टी आहे, सलोखा निर्माण होतो एकमेकाला मदत केल्यामुळे, आणि सलोख्यामुळेच आपलं जीवन किंवा समूह जीवन, एकत्र राहणे म्हणजे समूह जीवन, ते आनंददायी होण्यास मदत होते. पुढचं प्रकरण बघा, माझी जबाबदारी आणि माझी संवेदनशीलता. या ठिकाणी आपल्या कुटुंबातील व परिसरातील व्यक्तींच्या अडीअडचणी समजावून घेणे, मदत करणे म्हणजे संवेदनशीलता होय. महत्वाची गोष्ट संवेदनशीलता, हे आपलं एक नैतिक मूल्य सुद्धा आहे, संवेदनशीलता. मग काय म्हणायचं, संवेदनशीलता म्हणजे काय, तर आपल्या कुटुंबातील असो किंवा आपल्या शेजारचा किंवा आपल्या परिसरातला असो, त्या व्यक्तींच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या, त्यांचं सुख दुःख समजून घ्यायचं आणि त्यांच्या अडचणीमध्ये जाऊन मदत करायची, या गोष्टीलाच संवेदनशीलता असं म्हटलं जातं. प्रत्येकाने संवेदनशील मात्र असलंच पाहिजे. संवेदनशीलतेमुळे मदत करण्याची वृत्ती आपली वाढीस लागते. म्हणजे खरं तर मानवता तीच आहे, मनुष्याने मनुष्याच्या काम यायला पाहिजे, अडचणी वेळी धावून गेलं पाहिजे, हीच खरी माणुसकी आहे. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. बाकी सर्व धर्म आपण आपल्या स्वतःसाठी निर्माण केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचं प्रकरण बघूया आपण, वाहतूक व संदेशवहन या दोन गोष्टी आहेत. बघूया आपण वाहतुकीची साधने. जरी आपल्याला सोपं वाटत असलं परंतु कधी कधी आपल्याकडून गफलत होऊ शकते. ज्या वस्तूने आपण मालाची किंवा व्यक्तींची ने आण करतो, ती सर्व जी काही साधनं आहेत, ती सर्व साधने वाहतुकीची साधने मानली जातात. उदाहरणार्थ सायकल, ट्रक, बस, जहाज, विमान, जेवढे काही वाहतूक आहे, ज्यामध्ये आपण माल घेऊन जातो, व्यक्तीची वाहतूक करतो, मालाची वाहतूक करतो, ने आण करतो, या सर्व साधनांना वाहतुकीची साधने मानतात. संदेशवहन व साधने. आता संदेशवहनाची साधने कोणती, पहिला आपण संदेशवहन काय ते बघूया. विविध प्रकारची माहिती मिळवणे किंवा पोहोचवणे, या गोष्टीला संदेशवहन असं म्हटलं जातं. म्हणजे जी काही माहिती आहे, मग ते पत्र जरी असेल, पत्रांद्वारे आपण काय करतो, माहिती आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पाठवतो, कळवतो. म्हणजेच काय, विविध प्रकारची माहिती मिळवायची किंवा ती पाठवायची, पोचवायची, या सर्व गोष्टीला संदेशवहन असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी संदेशवहनाची साधने कोणकोणती आहेत. पूर्वी पत्र होतं, है की नाही, ईमेल, आता ईमेल आलंय, आता पत्र जवळपास बंद होत आले, आता सरळ मोबाईल मध्ये किंवा इंटरनेटवर आपण लॅपटॉपवर ईमेल पाठवतो. त्यानंतर मोबाईल, इंटरनेट, या जेवढ्या काही गोष्टी आहेत, रेडिओ असेल, या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी या आपल्याला, पूर्वी तार असायची, तार पत्र पाठवलं जायचं, आता मात्र ईमेल आहे, इंटरनेट आहे, हे सर्व संदेशवहनाची साधने आहेत. पुढे बघूया आपण नैसर्गिक आपत्ती. आता आपत्ती म्हटलं की समजून घ्यायचं, आपत्ती काय, आपत्ती म्हणजे अचानक आलेलं मोठं संकट, ज्यामुळे भरपूर प्रमाणात माणसे मरतात किंवा नुकसान होतं, संपत्तीचं नुकसान होतं, या सर्व गोष्टीला आपत्ती असं मानलं जातं. अचानक आलेलं मोठं संकट. आपत्तीचे प्रकार, आपत्ती दोन प्रकारच्या असतात, एक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी आहे मानव निर्मित आपत्ती. आता नैसर्गिक आपत्ती जी आहे ती माणसाच्या चुकीमुळे किंवा माणसाच्या कोणताही त्याच्यात हस्तक्षेप नसतो. जे काही निसर्ग आहे, निसर्गामध्येच विविध गोष्टीमुळे त्या ठिकाणी अचानक अशा प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ, खूप पाऊस पडतो, अवकाळी पाऊस येतो, खूप पाऊस पडतो, सगळीकडे पाणीच पाणी होतं, नद्या आपले पातळ सोडून देतात आणि ते पाणी मग या ठिकाणी गावात, शेतात वगैरे घुसतं. अशा वेळी तो जो पूर आलेला असतो, त्या पुरामुळे भरपूर लोक देखील मारतात, जनावरं मारतात आणि शेतीचं, मालाचं, आपली जे काही बाकी इतर गोष्टी आहेत, संपत्ती, घरं पडतात, खूप नुकसान होतं. ते सुद्धा आहे एक नैसर्गिक आपत्ती. भूकंप हे दुसरी नैसर्गिक आपत्ती. भूकंपामध्ये सुद्धा खूप लोकांचा जीव जातो, घरांचं नुकसान होतं, गाड्यांचं नुकसान होतं. त्यानंतर सुनामी, समुद्रामध्ये झालेला भूकंप,
त्याला म्हणतात सुनामी. आणि मग त्यामुळे काय होतं, समुद्राचं पाणी जमिनीकडे येतं आणि मोठमोठ्या उंच उंच त्या ठिकाणी 20-20, 25-25 फूट लाटा तयार होतात आणि ते पूर्ण पाणी शहरामध्ये वगैरे घुसतं. आणि त्या प्रकाराला म्हणायचं सुनामी. त्याच्यानंतर वणवा, जंगलामध्ये अचानक लागलेली आग. मग ते त्या ठिकाणी झाडं, जी वाळलेली झाडं असतात ती एकमेकावर घासतात, त्यामुळे त्या ठिकाणी आग निर्माण होते आणि ती आग त्या ठिकाणी खाली गवतावर, वाळलेल्या गवतावर पडली की त्यापासून जंगलाला आग लागते आणि मग ही जी आग आहे ती वाऱ्यासारखी पसरते, अख्खं जंगल पेटून जातं. तर अशा वेळी ही जी आपत्ती आहे त्या आपत्तीला म्हणायचं वणवा. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक, त्याच्यानंतर चक्रीवादळ, त्यानंतर अवकाळी पाऊस, वादळ, त्यानंतर वीज कोसळणे आणि गारपीट. या सगळ्या पूर, भूकंप, सुनामी, वणवा, ज्वालामुखीचा उद्रेक, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, वादळ, तुफान, वीज कोसळणे आणि गारपीट यासारख्या जे काही निसर्गातून आलेल्या आपत्ती आहेत, या सर्व आपत्तीला नैसर्गिक आपत्ती असं म्हटलं जातं. आणि दुसरी आहे मानवनिर्मित आपत्ती. बॉम्बस्फोट, आग. आता ही आग त्या ठिकाणी मानवाच्या चुकीमुळे लागली असेल तर. त्यानंतर इमारत कोसळणे, ही मानवाची चूक आहे. कधी कधी त्या ठिकाणी भूकंप न होता अचानक इमारती कोसळतात. म्हणजेच बांधकाम जर चांगल्या क्वालिटीचं नसेल तर मोठमोठ्या 25-25, 30-30 मजली इमारत डायरेक्ट कोसळते. हजारो लोकांचा जीव त्यामध्ये जातो. काही लोक दबून मारतात, काही लोक त्या आतमध्येच त्या ठिकाणी असतात, ते मारतात. तर अशा प्रकारे इमारत कोसळणे. रेल्वेचा अपघात होतो. रेल्वेचा अपघात कधी आपण भयानक असतो, तर त्या ठिकाणी सुद्धा शेकडो लोकांची जीव जातो, संपत्तीचं नुकसान होतं. आणि विमान अपघात, मानवाच्या चुकीमुळे जर अशा प्रकारच्या आपत्त्या आल्या, संकट आली, तर त्याला मानवनिर्मित आपत्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर या ठिकाणी 4थी पर्यंत जो काही पेपर 1 आहे, पेपर 1 मध्ये जो काही भाग आहे तो या ठिकाणी आपला संपलेला आहे. आशा करतो की या ठिकाणी तुम्हाला 4थीचा जो काही परिसर अभ्यास 1 आणि परिसर अभ्यास 2 आहे तो समजला असेल. आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.